आज आपण बघणार आहोत की जुलैमध्ये ज्या व्यक्तींचा जन्म आहे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आपण बघणार आहोत की जुलैवरती तो जितकेवा महिना आहे तो अंक सोडून आणि कुठल्या अंकाचा प्रभाव आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचं चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत तुम्हाला माहीत झालंच असेल की जुलै हा 7वा महिना असल्यामुळे त्याच्यावरती म्हणजे त्यातल्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यावरती 7 या अंकाचा प्रभाव तर असतोच, पण त्याशिवाय 2 या अंकाचाही प्रभाव असतो. तेव्हा तुम्ही एखादी जुलै मधली जन्मतारीख जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर घेता किंवा तुमच्या घरातली आहे, तुमच्या मित्रमंडळींमध्ये कोणाची तरी आहे, ती जेव्हा जन्मतारीख घेता त्यावेळेला तुम्ही त्या जन्मतारखेच्या बरोबरच म्हणजे पहिल्यांदा काय बघतो आपण, कुठलीही जन्मतारीख समोर आली की सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतो रुलिंग नंबर म्हणजे भाग्य अंक. म्हणजे नुसता ज्या तारखेला जन्म झाला ती तारीख. समजा 12 असेल तर 3, त्याला म्हणतो आपण रुलिंग नंबर किंवा भाग्य अंक. त्याच्यानंतर जुलै, त्याच्यात 7चा आपण विचार करतो, पण त्याच्याच बरोबर मंडळी आपल्याला 2चाही विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण साल. आणि हे सगळं झालं की डेस्टिनी नंबर म्हणजे सगळ्या जन्मतारखेची बेरीज करून सिंगल डिजिट केला तर जो येतो तो डेस्टिनी नंबर किंवा प्रारब्ध अंक. आता तुमच्या लक्षात आलं की जुलै मधली एखादी जन्मतारीख जेव्हा आपण घेतो त्यावेळेला कुठच्या कुठच्या अंकांच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करून आपल्याला त्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सांगता येतात. पण आता आपण काय करणार आहोत, कुठचीही अशी जन्मतारीख घेणार नाही. आपण नुसतं घेणार आहोत जुलै मधला जन्म म्हणजे ज्यांच्यावरती 7चाही प्रभाव आहे आणि 2चाही प्रभाव आहे. आता मंडळी, जुलै मधली व्यक्ती त्यांची वैशिष्ट्य बघूया आपण. ती म्हणजे स्मरणशक्ती खूप चांगली आहे त्यांची, तसंच इतरांवरती छाप पडेल असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. विचारांच्या मध्ये, कृतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा वेग असतो त्यांच्या. आणि इंट्युशनल कपॅसिटी, अंतर्मनाची शक्ती, ही पण या लोकांच्याकडे असण्याची दाट शक्यता असते. कष्टाळू असतात, उद्योगी असतात. त्यांच्या स्वभावावरती भूतकाळाचा प्रभाव असण्याची शक्यता असते. त्यांच्या जवळची मंडळी म्हणजेच त्यांची घरातली मंडळी ॲज वेल ॲज त्यांची जवळची मित्रमंडळी यांच्यावरती सुद्धा त्यांचा खूप जीव असतो. त्या लोकांची त्यांना खूप काळजी वाटत असते. कल्पनाशक्ती चांगली असते आणि अभ्यास कुठच्याही गोष्टीचा किंवा विचार कुठल्याही गोष्टीचा करताना वरवरचा विचार किंवा वरवरचा अभ्यास त्यांना करायला आवडत नाही. त्यांना शक्यतो कुठच्याही गोष्टीत खोलवर जाऊन विचार करायला. कलाकार असतात, प्रेमळ असतात. लेखन या लोकांना चांगलं जमतं. म्हणजेच काय, रायटिंग स्किल्स त्यांच्याकडे असतात. गूढशास्त्रांचीही त्यांना आवडण्याची शक्यता असते आणि ना त्याच्यात गती सुद्धा असू शकते. घराच्या काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत, हे त्यांना पाळायला आवडतं. आणि मंडळी, कधी कधी यांना एकटं सुद्धा राहायला आवडतं. हे जेव्हा एकटे राहत असतात आणि विचार करत असतात ना, त्याच्यात त्यांची वैचारिक ग्रोथ होऊ शकते. यांना दिव्यांग, कष्टी, पीडित मंडळी, ज्यांना काही त्रास होतोय अशा लोकांच्या बद्दल खूप सहानुभूती वाटत असते. आणि त्यांच्याबद्दल आणि जनरली हे संवेदनशील असतात. आणि ना अशा लोकांच्यासाठी काही संस्था काम करत असतात. तर त्या संस्थांना मदत करण्यासाठी म्हणून देणगी रूपाने काही रक्कम जमवण्याची, इतरांच्याकडनं त्यांच्यासाठी मदत आणण्याची कपॅसिटी ह्या मंडळींच्याकडे असते. त्याची क्षमता त्यांच्याकडे असते. शिवाय तसंही बघितलं तरी ज्या व्यवसायात ही मंडळी असतात ना, त्या व्यवसायाच्या पैशात त्यांना कधी फारशी कमतरता नाही जाणवत. थोडा चंचल आणि लहरी स्वभाव असतो. काही वेळेला यांच्या स्वभावात आपल्याला चंचलता किंवा लहरीपणा सुद्धा जाणवू शकतो. आणि यामुळे काय होतं माहितीये का, एवढे सगळे गुण असून सुद्धा कधीतरी धरसोड वृत्तीची शक्यता दिसू शकते. कधीतरी वागण्यामध्ये
अनिश्चितता राहू शकते. म्हणजे आज एक उद्या एक अशी होण्याची शक्यता असू शकते. मन थोडं डळमळीत होऊ शकतं किंवा कामातलं ते सातत्य आहे ते कमी होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच एक महत्वाचा सल्ला या लोकांना असा आहे की तुम्हाला चांगल्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा येतोय ना त्यावेळेला तो खर्च तुम्हाला हवा तसा करा, पण त्यातली काही रक्कम ही एक नियम म्हणून इन्व्हेस्टमेंट थोडी करून ठेवा. म्हणजे कदाचित ज्या अशा प्रसंगी तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती रिलाय करू शकाल. अजून एक शक्यता यांच्यामध्ये अशी असू शकते की हे सगळं असून सुद्धा ना कधीतरी उगाचच त्यांना कॉन्फिडन्सची कमी वाटू शकते. आणि मग संवेदनशील तर ते आहेतच. एखादा शब्द जर कुणी बोलला तर तो त्यांना लागू पण शकतो. आणि मग अशा वेळेला एक शक्यता अशी असते यांच्या बाबतीत की ते शेलमध्ये जातात. कधीतरी कदाचित असंही होऊ शकतं की अगदी जवळच्या माणसाशी सुद्धा आपल्या मनातलं खोलवर मनातलं बोलताना त्यांना थोडा संकोच वाटू शकतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून कदाचित गैरसमज निर्माण होऊ शकतात. तरीही कम्पॅरेटिव्हली यांचं आयुष्य यशस्वी असतं. खोलवर अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती असल्याने यांना यांचं यश नेहमी वृद्धिंगत होत राहतं. आणि असं जेव्हा जेव्हा घडतं ना तेव्हा तेव्हा ते चांगले शाईन होतात. प्रकृतीच्या बाबतीत जर म्हणाल ना तर यांचं पोट थोडं नाजूक असतं, म्हणजे डायजेशन. मग अशा वेळेला त्यांना आणखीन एक सल्ला असा आहे की त्यांनी आपलं डाएट फॉलो करावं. आता आपण जी 2 व्यक्तिमत्व घेणार आहोत ना त्यातल्या पहिल्या व्यक्तिमत्वाकडे आपण वळतोय. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. एक युगपुरुष. जन्मतारीख 23 जुलै 1856. मंडळी प्रत्येक अंकाकडे लक्ष ठेवा. 23 जुलै 1856. स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक, लेखक. आणि स्वातंत्र्य सेनानींच्या ह्याच्यात सुद्धा मवाळ मतवादी ते कधीच नव्हते, ते जहाद मतवादी होते. लाल, बाग आणि पाल असं त्रिकूट एक होतं, त्याच्यातले ते एक होते. लोकमान्य ही त्यांना पदवी बहाल केली गेली होती. स्वराज्याचे प्रबळ पुरस्कर्ते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. लोकमान्य टिळक म्हटलं की हे वाक्य आपण विसरू शकत नसतो. गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. त्यांनी काय काय केलं? न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज यांची स्थापना केली काही लोकांच्या बरोबर. त्याच्यानंतर 1890 पासून मात्र त्यांनी उघडपणे राजकीय कार्याला सुरुवात केली. 1890 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सामील झाले आणि अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1890च्या आधी ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत सुद्धा होते. म्हणजे शिक्षक हा जो भाग आहे मंडळी भाग्यांक किंवा रुलिंग नंबर 5 आहे. उत्तम शिक्षक बनण्याची कपॅसिटी इथे आपल्याला दिसते. ते करतच होते. पण त्याच्यानंतर त्यांनी 1890च्या नंतर जे कार्य सुरू केलं तर त्याच्यामुळे ना की अनेकदा त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. काळ्या पाण्याची शिक्षा झाली मंडालेला. पण तिथेच त्यांनी गीता रहस्य या ग्रंथाचे लिखाण केलं. हे बघा, एकटं राहणं, त्याच्यात विचारांनी स्वतःची ग्रोथ करणं एवढ्यावरच ते थांबले नाहीयेत. ते त्यांचे विचार गीता रहस्य ह्या रूपाने त्यांनी बाहेर आणले आणि सर्वांचीच वैचारिक ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला. आता आपण जन्मतारखेतल्या बाकी अंकांच्याकडे जाऊया. 23 म्हणजे 5 आपण म्हटलंच होतं. त्याच्यानंतर 1856. मंडळी 1900 पासूनच्या मंडळींचं जनरली आपण सगळेजण 1900 मध्ये जन्माला होतो. 1856 जेव्हा येत आहे तेव्हा 1800 ला 8 आणि 1 9 यालाही एक वेगळं महत्व प्राप्त होतं ना. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली जी जहालता होती, मवाळपणा नव्हता त्यांच्याकडे. जो माझा अधिकार आहे तो मी घेणारच, हे जे एक त्यांचं अत्यंत प्रखर असं बोलणं होतं, हे गांधीवादाच्या समोर खूप वेगळं वाटायचं. अहिंसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या इथे थोडा गांधींच्या बाबतीतला विषय आणि यांच्या बाबतीतले त्यांचे विचार
यांच्यामध्ये थोडी तफावत दिसत जरी असली तरी त्याचं कारण आपल्याला इथे दिसतंय. आपण ज्या वेळेला काय करतो, एक कमेंट मागच्या ह्याच्यावरती अशी आलेली आहे की आपण जेव्हा ही माहिती सांगतोय ना, त्यावेळेला कदाचित ही माहिती तुम्ही जास्त सांगताय आणि मूळ विषयाकडे तुम्ही जात नाहीयेत, असा विषय त्याच्यामध्ये आला होता. पण आपण ही माहिती जेव्हा सांगतोय त्यावेळेला आपल्याला हा अभ्यास करायचा आहे की जन्मतारीख मी जी सांगितलेली आहे त्या जन्मतारखेतले कुठले अंक आहेत की जे ह्याला जबाबदार आहेत. हे जर तुम्ही पूर्ण विचार केलात ना, तर अंकशास्त्राचा तुमचा खोलवर अभ्यास सुरू होईल. तुम्ही जर ह्या जन्मतारखेचा अभ्यास केलात ना, तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9. तुम्हाला 1900 दिसत नसलं ना, तरी 18ची बेरीज 9 येते. त्यामुळे आपण जन्मतारखेचा जेव्हा विचार करणार असू त्यावेळेला 9 पण आपण घेणार असतो. म्हणजे फक्त आपण इथे म्हणतोय 4 हा अंक आपल्याला ह्या जन्मतारखेमध्ये दिसत नाही, बाकी सर्व अंक इथे आहेत. बघा मंडळी, आज आपण एक वेगळा विचार घेतलाय. अजून अंकशास्त्रामध्ये एक पुढची पायरी. आता याच्यानंतरचं जे व्यक्तिमत्व आहे, अत्यंत लाडका बॅट्समन आपला सुनील गावस्कर, 10 जुलै 1949, ज्याला लिटिल मास्टर म्हटलं जातं. 125 कसोटीमध्ये खेळून त्यांचा ॲव्हरेज आहे 51.12 धावा. त्याच्यानंतर त्यांनी टोटल 10,122 रन्स केलेले आहेत. आता इथे आपण काय बघतोय, कुठल्याही विषयाचा खोलवर अभ्यास, कॉपी बुक स्टाईल, परफेक्ट शॉट्स. सुनील गावस्करचे आपण किती वेळा पाहिलेत. म्हणजे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला तिथे सांगूच शकता येत असतं की हा कॉपी बुक स्टाईल कसा आहे, म्हणजे किती खोलवर त्यांनी अभ्यास केलाय. बरं, ते जे प्रॅक्टिस करत असत, तासात गणती नव्हती इतका वेळ ते त्याच्यासाठी देत असत. आजही तुम्ही त्यांना जर बघितलेत ना, तर तुम्ही असं म्हणाल, अरे आता ही व्यक्ती येऊन इथे बॅटिंग उभी राहू शकते, इतके ते फिट अजूनही आहेत. मंडळी, तारखेकडे लक्ष द्या. तारीख 10 आहे, भाग्यांक किंवा रुलिंग नंबर 1 आहे. रेग्युलॅरिटी शिवाय खूप कष्ट करण्याची आणि खोलवर जाऊन विचार करण्याची कपॅसिटी, त्याच्याच जोडीला एक वेगळा सुद्धा विचार करण्याची कपॅसिटी 1949 आहे. अजून एक मिळालाय आणि शिवाय 2दा 9 मिळाल्याशिवाय 4 पण मिळालेला आहे. याचा अर्थ काय, वेगळा विचार करण्याची कपॅसिटी, 2दा 9 येतात, त्यावेळेला प्रचंड कष्ट करण्याची तयारी. आणि जेव्हा सुनील गावस्कर बॅटिंगला जाणार तेव्हा आपण बघितलेलंच असतं की लवकर विकेट पडणार हा विषयच नसतो. प्रत्येक बॉल अँड बॉल, म्हणजे 1971ला ज्या वेळेला जाऊन त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी काय खेळ्या केलेल्या आहेत ते बघितल्यानंतर, म्हणजे पहिल्याच दौऱ्यावरती गेल्यानंतर सुनील गावस्कर जसे इथे फेमस झाले ना, तसे वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा फेमस झाले. कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून सुनील गावस्कर यांना गणलं जातं. अनेक उत्तम खेळी त्यांनी केलेल्या आहेत. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे डिसेंबर 2013 रोजी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आणि सुनील गावस्कर यांना पद्मभूषण पण दिलेलं आहे. मंडळी, आज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, मी मधून मधून काहीतरी पित होते. मी काय पित होते ते हे कैरीचं पण आहे, देसाई आंबेवाले अमर पावस, जे मूळचे देसाई आंबेवाले, त्यांची हाऊस ऑफ सिप्स खाली यावर्षी त्यांनी 4 ड्रिंक्स काढलेली आहेत. एक आहे कैरीचं पण, दुसरं आहे कोकमचं सरबत, तिसरं आहे अल्फान्सो मँगोचा ज्यूस आणि चौथा आहे अल्फान्सो मँगोचा ज्यूस, त्याच्यामध्ये टिडबिट्स म्हणजे आंब्याचे छोटे तुकडे. अतिशय सुंदर चव आहे सगळ्याची, मला अत्यंत आवडलेली आहेत आणि मी पितच असते. याच्यात आणखीन महत्वाचं काय माहिती आहे का, सगळी नॅचरल फळापासून बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठचाही फ्लेवर ऍड केलेला नाही, कुठचाही कलर ऍड केलेला नाही, त्यामुळे नॅचरल चव, अतिशय सुंदर. मंडळी, तुम्ही पण पिऊन बघा
आणि तुम्हाला जर पाहिजे असेल, मागवायचं असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो नंबर दिलेला आहे. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण अंजली टीव्हीचे हे माझं जे चॅनेल आहे त्याच्यावरती तुम्ही जर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींच्या बरोबर शेअर करा आणि तुमची कमेंट्सही पाठवा. धन्यवाद.